सभेसाठी घेतलेला अभंग संप्रदायाचा औचित्य साधून संप्रदायाचा नियम असल्यामुळं आजचा अखंड शिवनाम सत्याचा 7वा दिवस आहे. 7व्या दिवशीची सेवा म्हणजे मागणी पर प्रकरणातील सेवा आहे. आज जागरण आहे, आज मागायचं आहे. तुम्ही आम्ही आज जमलो कशासाठी? त्या दुर्गेश्वराला मागण्यासाठी जमला. 7 दिवस आम्ही सेवेसाठी जमला, पण आज सेवेसाठी नाही, आज मागण्यासाठी जमला. का? आज आम्हाला त्या दुर्गेश्वराला मागायचाय. का मागायचाय? कारण हा जीव गेल्या 7 दिवसापासून त्याचं काम करण्याचा प्रयत्न केलाय, त्याची सेवा करण्याचा प्रयत्न केलाय, त्याची भक्ती करण्याचा प्रयत्न केलाय. आणि आजच्या या दिवशी या जीवाला त्या दुर्गेश्वराला मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. का बर? पहिल्या दिवशी मागणं तर जमणार का? दुसऱ्या दिवशी मागणं तर जमणार का? तिसऱ्या दिवशी जमणार का? का आजच का मागावं लागतंय? 7 दिवसात केलेली भक्ती, 7 दिवसात केलेलं कार्य आजच्या दिवशी परिपक्व अवस्थेला गेल्याच्या नंतर या जीवाला त्याला मागण्याचा अधिकार मिळतो. आणि आज मागितलं की उद्या प्रसादाने मिळतोय. शिवार तुमच्याकडे पोळा करता का? पोळा पोळा आदल्या दिवशी काय राहते? त्या दिवशी काय करावं लागतंय? हा, बैलाचे खांदे म्हणावं लागतंय. आणि काय म्हणावं लागतंय? आज आवतन घ्या. आमच्याकडे म्हणत्या खांदे मळणं झालं, त्याचं पुंजलं की पुन्हा घाटी वाजून म्हणत्या आज आवतन घ्या, उद्या जेवायला या. एकच आहे, नंतर घोळ झाला. आमच्याकडे वेगळा शब्द आहे, तुमच्याकडे वेगळा. काय म्हणावं लागतं याला? आज आवतण घ्या, उद्या जेवायला या. तसंच आज आहे. आज मागा, उद्या मिळणार. आज मागितलं की उद्या मिळणार आहे. फक्त एक आहे, मागताना प्रत्येकानं आत्मचिंतन करावं. माझा त्याला मागण्याचा अधिकार झालाय का? अहो कधी मागावं? अधिकार प्राप्त झाल्याशिवाय मागता येत नाही. मागण्यासाठी सुद्धा अधिकार लागतंय. आता मी तुमच्या गावात आलो. किती वाजता आलो सरपंच? 7:30 ला आलो. मी जर आल्या तुम्हाला म्हणलो सरपंच महिन्याखाली मला तारीख दिलेल्या तारखेला गावात आला, मला थांबणं होईना, नकर गडबड आहे, नारळ द्या, जाऊ द्या. मी जर म्हणलो मला थांबणं होईना, गडबड आहे, नारळ द्या, मला जाऊ द्या, दिलो असतो का? का? अहो आला मान्य, पण नारळाचा अधिकार मिळाला नाही. नारळाचा अधिकार मिळाला नाही. आणि आता 11:30 वाजू द्या. मी सरपंचाला नका हो, जाऊ द्या, काय करायचं? नका 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 देऊ नका. उग बसता तुम्ही बसच्याल, पण मी म्हणता की असं निधी म्हणणं कर मला त्याच्या पायी करणं नारळा पाहिजे. आणि बोलला म्हणजे काय फार काही मारे आता तपश्चर्या करून येऊन कीर्तन करू लागला का? काही बी नाही महाराज. लिहूनारा कष्ट खाऊन गेला, अनुभव आला, तपश्चर्या केला, लिहून गेला. आमच्यासारखे करोडोपती झाल्या त्याचे अभंग घेऊ घेऊ, त्याचे अभंग घेऊ घेऊ करोडोपती झाल्या. पण घ्या, कीर्तनकारांनी अभंग घ्या, अनुभव अभंगातला थोडा तरी अनुभव येऊ द्या. लोक बघाल्यात म्हणून घेऊ नका महाराज. का? अहो संतांनी अभंग लिहिलंय कधी? तुम्ही विद्वान लोकांना विचारतो, संत ज्ञानेश्वरानं तुकाराम महाराजांना जेवढे ग्रंथ लिहिले, प्रत्येक ग्रंथात काय मांडले? स्वतःचा अनुभव.
येळ कमी आहे. मलाही तुमचं बकोळ ऐका वाटायला, पण मजात रोजगार भरती होण्यावर मी कसं तुमचा भरती झालाय, पण मलाही करू द्या काय तर पोटा पुरतं. तुम्ही बकोळ प्रमाण देणार आहो, मलाही बघू द्या की नकर मजाची काय तर. आणि मला 350 किलोमीटर जायचं गाडी म्हणजे आहे, पण पंप माझ्या घरचा नाही की. अहो प्रत्येक संतांनी जी जी ग्रंथ संपदा लिहिली, त्या ग्रंथ संपदेमध्ये पारमार्थिक जीवनात आलेला प्रत्येक अनुभव मांडला. बरोबर आहे महाराज. पण एक खंत आहे, एक खंत आहे, तुम्ही कधी ऐकायला नसताल. मी त्याचं आत्मचिंतन केलंय. अनेक अनुभव संतांनी प्रत्येक ग्रंथात मांडला, पण कधी स्वतःच शिक्षण कोणत्या ग्रंथात मांडले दाखवावं. जेवढे ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलेत काढा, प्रत्येक अनुभव सापडेल. पण मी कितवी पर्यंत शाळेत गेलो सापडत का? 4,500 अभंगाचा गाथा काढा तुकाराम महाराजाचा. एक तरी प्रमाण दाखवा मला, मी शाळेत गेलतो हा अभंग कुठं तरी आहे का? कमरा बांधायचं सोडतो महाराज. मनमत माऊलीने लिहिलेलं काढा, कुठंच नाही महाराज. लक्ष्मण महाराजाचे 5,000 अभंगाचा गाथा काढा, एकही प्रमाण सापडणार नाही. पण मला कधी कधी वाटतंय, संत विद्वान होते का नव्हते? बर ठीक आहे, चल विद्वान होते. विद्वान कस काय म्हणतात माणसाला? कवा म्हणावं लागते विद्वान? कधी म्हणावं लागते विद्वान? कधी म्हणावं लागतं? विद्वत्ता. विद्वत्ता जाणण्यासाठी काय करावं लागते? शिक्षण. हा इतकंच यावं लागते, मला माहित आहे. विद्वत्ता जाणण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. मग संत शिकलेले होते, तुम्हाला काय माहित आहे? बोला. तुम्हाला वाटत असेल मी वर्षाला 6 महिने जोग महाराजाच्या संस्थेत राहतो महाराज. मी कीर्तन करतो शिवसंप्रदायाचे, पण मला अभ्यास पुरा वार करायचा आहे. पुरा वार करायचा म्हणजे जगद्गुरु पासून चर्चा होतीये आणि असलेच प्रश्न राहतात. म्हणजे बक्कळ म्हणतात मला. बक्कळ महाराज, रात्री एक महाराज गटला होता, सगळं भगवत कच होता अंगावर. मी म्हणलो केव्हापासून झाला महाराज? म्हणला 15 वर्ष झाली. म्हणला संन्यास. मी विचारलो महाराज मला एक गवस नाही गेले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज किती पर्यंत शाळेत गेलते हो? हा उपजाताची ज्ञानी कसं म्हणता येईल त्याला? ज्ञानेश्वर महाराजाला गुरु करावा लागलाय की नाही? जगाच्यासाठी करावा. हा करावा लागला. एक लक्षात ठेवा महाराज, विद्वत्ता माणसाच्या शिक्षणाहून ठरत नाही. ठरत नाही. विद्वत्ता माणसाच्या अनुभवावरून ठरते. लक्षात ठेवा. माणूस विद्वान आहे का नाही अनुभवावरून ठरतय. म्हणून संताचं शिक्षण नव्हता, संताचा अनुभव होता. संतांची विद्वत्ता ही संताच्या अनुभवावर होती महाराज. अनुभव कधी महत्वाचा आहे. माणसानं कधी शिक्षणाचं बोलण्यापेक्षा अनुभवाचं बोला. शिक्षणाचं बोलणं म्हणजे पोपटपंची आहे. कर रे महाराजाला राम राम कर, त्याच करते. हे पोपटपंची आहे, त्याच्यात काही नाही आहे. बोलणं अनुभवाचं महत्वाचं आहे. आणि कोणत्या बोलण्याच्या जगात किंमत आहे? अनुभवाच्या बोलण्याला जगात किंमत आहे. का? अनुभवाच्या बोलण्यात परिवर्तन आहे, अनुभवाच्या बोलण्यात विकास आहे. नाही अनुभवाच्या बोलण्यात जीवाचा उद्धार आहे. म्हणून माणसानं अनुभव असेल तर बोलावा. अनुभवाविना